तर मंडळी वावरात आहे आणि इकडं शेवग्याची झाडं आहेत शेततळ्याच्या बांधावरती. आपण शेवगा घेणार आहे. आता त्याचं काय काय कारभार बनवते ते घरी गेल्यावर बघूयात. पण आता अगोदर आपण शेवगा तर घेऊ या. चांगलं कवळं कवळं आता आपण शेवगा तोडून घेणार आहे. भरपूर झाडं आहेत शेततळ्याच्या बाजूला. कवळा कवळा मस्त शेंगा आहेत बघ. समृद्धी धर तुझ्या हातात, धर ये देतो अजून. ये पुढं. समृद्धी धर की, लय कवळं होतं काय समृद्धी. धर धर धर. बस काय. तर मंडळी ही आहे शेवगा. शेवग्यामध्ये वेगवेगळ्या जाती आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये ओडिसा असेल, PKM असेल, त्यानंतर वसंत म्हणून एक जात आहे. असे बऱ्याच सुधारित वाण आपल्याला बघायला मिळतात. आणि तर घेऊन जाऊयात, बघूया आता काय काय याचं बेत करता येईल आणि काय बनवता येईल बघूयात. चला. तर हे बघा आता आपण आहे ना शेवग्याचं मस्त आहे ना सुकी भाजी बनवणार आहोत. त्यासाठी इकडे बघा आपण सगळं शेवगा आहे ना चिरून घेतलेले आहे. तर आता आपल्याला ना शिजून घ्यायचं. त्यासाठी आपण इकडे चूल पेटून घेऊया. चला तर आता आपण चूल पेटून घेऊया. बघा आता चूल पेटून घेतलेली आहे. आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया आणि कढईमध्ये आहे ना मी पाणी घालते. थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. त्यामध्ये आपण घालूया इकडे शेवगा आपण चिरून घेतलं ते घालायचं आहे. आणि आपल्याला सुक्कीच बनवायचं आहे. त्यासाठी शेवगा शिजण्यात पुरतंच आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही जास्तसुद्धा पाणी वापरलं तरी चालते. ते आपल्याला रस्सामध्ये पाणी वापरायचं असते. त्यामुळे इथं मी सुक्कं बनवणार त्यामुळे जास्त पाणी वापरत नाही. त्यामध्येच आपण घालूया मीठ घालूया थोडंसं, म्हणजे चवीला छान लागतो शेवगा. आता आपण हे चांगलं असं शिजवून घेऊया. काय होतंय बाळा, इकडे या. बस इथं खाली बस. तर आता बराच वेळ झालेला आहे. आता आपण शेवगा शिजले का बघूया. हे बघा आता बराच वेळ झालेले आहे. आता आपण शेवगा शिजले का बघूया. झाकण काढूया. हे बघा आता मस्त शिजत आहे. आता आपल्याला बघायचंय शिजले का नाही बघायचंय. कलर सुद्धा बदललेले आहे. तर आपण एक शेवगा काढून बघूया. हे बघा आता चांगलंसं शेवगा शिजलेले आहे. तर आपण आहे ना हे खाली काढून घेऊया. आता आपल्याला याचं सुकी भाजी बनवायचं आहे. तर इकडे मी काढून घेते आणि परत आपण आहे ना चुलीवरती ठेवूया आणि थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं. हे बघा आता तेल गरम झालेले आहे. तर आपण यामध्ये घालूया जिरं मोहरी. हे बघा आता चांगलं असं तडतडलेले आहे. आता आपण यामध्ये घालूया लसूण बारीक करून घेतलेला. आणि आता टमॅटो घालतो. चांगलं असं आपण टमॅटो आहे ना परतून घेऊया मग होईपर्यंत. हे बघा आता टमॅटो वगैरे सगळं मऊ झालेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं देशी हळद पावडर थोडंसं घालते. आणि आपले घरचं कांदा लसूण मसाला. जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त घालू शकता आणि कमी पाहिजे असेल तर कमी सुद्धा घालू शकता. हे बघा आता आपण मसाला घातलेले आहे. कांदा लसूण मसाला आपण चांगलं सगळं एकजीव करून घेऊया. आणि इकडे आपण शेवगा शिजून घेतलं पण ते घालायचं.
मग आता आपण सगळं आहे ना एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये. तर सगळं एकजीव करून घेतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे. इकडं मी शेंगदाणे आहे ना भाजून चांगलंसं बारीक करून आणलेले आहे ते घालूया. पूर्ण सगळं एकजीव करून घ्यायचं शेवग्यामध्ये. सगळं असं खालीवर करून घ्यायचं आहे. आपण शेंगदाणे ना भाजून बारीक करून आणलं होतं त्यामुळं आपण वरूनच घातलेले आहे शेंगदाण्याचं कूट. बघा आता थोडंसं पाणी घालते म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे शिजायला पाहिजे. आणि आपण अजून थोडंसं आपण मीठ घालूया. आपण शेवगा शिजवून घेताना मीठ घातलेलंच होतं. अजून थोडंसं घालायचं आहे मसाला. बघा आता मस्त आहे ना भाजी शिजत आहे. आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे ना मस्त रंग पण छान आलेला आहे. हे बघा आता भाजी मस्त शिजत आहे. आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे रंगसुद्धा किती छान आलेले आहे. आणि तुम्हाला पण आपलं गावाकडच्या टेस्टमधलं कांदा लसूण मसाला आणि वेगवेगळे मसाला वगैरे लागणार असेल ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल. मस्त शेवग्याची भाजी तर तयार आहे सुकी भाजी. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. दिसायला तर मस्त दिसतंय आणि खायला पण मस्त जबरदस्त लागणार आहे. आणि शेवगा म्हटलंय की आरोग्यासाठी पौष्टिक असतो त्यामुळं खायलाच पाहिजे. तर मंडळी मस्तपैकी आणलेलो नाही झाडावर जाऊन शेवगा. झाडावर नाही खालनंच तोडलो होतो. शेवग्याच्या झाडावर जायचा प्रयत्न करू नका बरं का. पोकळा असतात वर जायचं लांबच. हसू वडला तरी बी फांद्यात उठतात. त्यामुळे मी किती बेताना तोडत होतो तुम्ही बघितलं ते सगळं जाऊ दे. आता जेवण तयार झालंय. आता काही दम निघत नाही. त्यात हे सुक्का आहे नाही भाज्या हो शेवग्याचं. त्यामुळे करूयात सुरुवात. आता काय काय मंडळी मला सोडून आधी सुरुवात केल्यात. हे बघा की किती व्यस्त आहे. खा तू दर पिलं घे. चला या मंडळी जेवायला तुम्ही बी. मस्त ज्वारीची भाकरी आहे. मस्त हवेशीर भारी वाटते आहे ना. होय एवढं बाहेर ऊन आहे पण वाटत नाही उन्हात आहे म्हणून. मला आता 5 महिन्याचा बरं का. 5वा महिना सुरू आहे. अजून काय वर्ण काय खात नाही काय नाही. खात नाही म्हणण्यापेक्षा आम्ही अजून काय त्याला वर्ण काय खायला घातलेलं नाही. फक्त या उन्हाळ्याच्या दिवसात तापमान जास्त असते म्हणून नाही. कधी तर अधूनमधून ह्याला पाणी मात्र पाजवत असतो मी. खायचं आहे मस्त आंब्याच्या झाडाखाली बसून गारगार वातावरणात. एवढं कडक ऊन आहे खरं आंब्याच्या झाडाखाली नाही एकदम दर्द सावलं. कारण हे जे झाडाची पानं जे आहेत ते जाड असतात त्यामुळं सावली एकदम गार असते. हवा होय का ना. हां हा म्हणतो यो हुंकार देतोय बघा. हसतीस की आणि. तर भाजी तर मस्त झालेली आहे. आणि कवळं कवळं असं आहे ना झाडामधनं आणलेले आहे शेवगा. त्यामुळे भाजी पण जबरदस्त झालेली आहे. त्यामुळे जेवायला उशीर लागणार आहे. त्यामुळे ना तुम्हाला आजचा रेसिपी आणि सगळं तुम्हाला ब्लॉग वगैरे कसं वाटला ते जरा मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.